नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची तयारी करत आहात, पण नेमका अभ्यास कसा करावा, कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि कमी वेळेत जास्त गुण कसे मिळवायचे याबद्दल संभ्रम आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने हे अगदी सोप्या पद्धतीनं कसं लक्षात ठेवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या विषयावरील प्रश्न अगदी आत्मविश्वासाने सहज सोडवता येतील. जर तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, महसूल विभाग किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. बघा, तलाठी परीक्षेसाठी आपल्याला भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांची उगमस्थाने यावरील प्रश्न विचारले जातात. मग तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, इथे पहिल्यांदा दिले आपल्याला गोदावरी नदी. मग गोदावरी नदीचं उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा, ब्रह्मगिरी पर्वत. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. दुसरी महत्त्वाची नदी कृष्णा नदी. कृष्णा नदीचं उगमस्थान महाबळेश्वर, सातारा जिल्हा. कृष्णा नदी ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणातून वाहते. तिसरी महत्त्वाची नदी आहे भीमा नदी. भीमा नदीचा उगमस्थान पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. भीमा नदी ही कृष्णा नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी आहे. चौथी महत्त्वाची नदी आहे कोयना नदी. कोयना नदीचा उगमस्थान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. प्रसिद्ध कोयना धरण याच नदीवर आहे. पाचवी महत्त्वाची नदी आहे पंचगंगा नदी. बघा, पंचगंगा नदीचं उगमस्थान सह्याद्री पर्वतरांगेतील कोल्हापूर जवळ, म्हणजेच पंचगंगा नदीचं उगमस्थान कोल्हापूर जवळील सह्याद्री पर्वतरांगेत होतो. ही नदी कोल्हापूर शहरातून वाहते व पुढे कृष्णा नदीला मिळते. सहावी नदी वारणा नदी. या नदीचं उगमस्थान पाथरपुंज, सह्याद्री पर्वतरांग, सातारा परिसर. कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. महत्त्वाची पुढची नदी बघा, तापी नदी. तापी नदीचं उगमस्थान मुलताई, मध्य प्रदेश, सातपुडा पर्वत. ही नदी महाराष्ट्रातील जळगाव व धुळे जिल्ह्यातून वाहते. पुढची महत्त्वाची नदी आहे वैनगंगा नदी. वैनगंगा नदीचं उगमस्थान मध्य प्रदेशातील महादेव टेकड्यांमध्ये होतो. ही नदी पुढे वर्धा नदीला मिळून प्राणहिता नदी तयार होते. बघा, प्रश्न विचारला जातो की प्राणहिता नदी कोणती? मग बघा, वैनगंगा नदी ही वर्धा नदीला मिळून पुढे तिचंच नाव प्राणहिता अशी नदी तयार होते. पुढची महत्त्वाची नदी आहे वर्धा नदी. वर्धा नदीचं उगमस्थान मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत होतो. गोदावरी नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाची नदी. दहावी नदी आहे इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदीचं उगमस्थान कुरवंडे, लोणावळा, पुणे जिल्हा. ही नदी आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध आहे. आता बघा, या नद्यांची ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघा. गोदावरी त्र्यंबकेश्वर, कृष्णा महाबळेश्वर, भीमा भीमाशंकर, कोयना महाबळेश्वर, तापी मुलताई. यावरचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.